अशोक खरातच्या संपत्तीची सुजय विखेंना होती माहिती, मग प्रशासनाला का नाही कळवले? महाराष्ट्रात सध्या विकृत प्रवृत्ती असलेल्या अशोक खरात प्रकरणामुळे मंत्र्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत, आमदारांपासून ते नगरसेवकांपर्यंत, केंद्रीय मंत्र्यांपासून ते खासदारांपर्यंत सर्वांचेच फोटो अशोक खरातबरोबर पाहायला मिळत आहेत. आणि याच व्हिडिओ व फोटोचा फटका महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना चांगलाच बसलाय. त्यामुळे त्यांना महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि हे सर्व सुरू असताना 2 दिवसांपूर्वीच माजी खासदार सुजय विखेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, अशोक खरातची संपत्ती नाशिकमध्येच नाही तर मोठ्या प्रमाणात शिर्डी, कोपरगाव, साकोरी आणि पाथर्डीत आहे. हे मला आधीपासूनच माहीत होतं, असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलंय. सुजय विखेंना हे सर्व माहीत होतं तर मग त्यांनी अँटी करप्शन किंवा पोलीस प्रशासनाला कळवणं गरजेचं होतं. एक भोंदू बाबा इतक्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती, जागा, जमीन विकत घेतोय, याचा अर्थ ही सर्व संपत्ती गैरमार्गाने कमावतोय. हे सुजय विखे यांच्या लक्षात आल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रशासनाला का नाही कळवलं, असा सवाल सध्या उपस्थित होतोय. सुजय विखे का गप्प राहिले? सुजय विखेंनी भोंदू बाबाचं हे प्रकरण या आधीच उघड केलं असतं तर या प्रकरणाचा छडा काही दिवसांपूर्वीच लागला असता. अनेक महिला, नेते, सर्वसामान्य नागरिक बचावले असते. त्यामुळे सुजय विखे यांनी केलेल्या वक्तव्याचं महत्त्व वाढू लागलं आहे. दरम्यान गुन्हेगारी मुक्त शिर्डी करणारे सुजय विखे यांनी गुन्हेगार खरातची माहिती का लपवून ठेवली, असा प्रश्न उपस्थित होतोय. आम्ही चॅनलद्वारे आपल्याला दाखवतोय सुजय विखे काय म्हणाले. ही जी पाहायला मिळाली, जी मी ऐकायला मिळाली, अजून फार मोठ्या प्रमाणात का विस्तार आपल्या मतदारसंघामध्ये आहे, राहत्या तालुक्यामध्ये आहे, शिर्डीपुरतंच मर्यादित न राहता साकुरीमध्ये आहे. सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने CIDकडे तर तपास दिला आहे, क्राईम ब्रांचकडे दिला आहे. तिथं महिला